आम्ही सध्या आहोत स्टर्लिंग रिसॉर्ट्सच्या एअरकूड किंवा एअरकॉड या ठिकाणी एअरकॉड आणि सेलमपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावरती आहे तामिळनाडूमध्ये। आणि अशा ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळेस आपण एकत्र थांबलेलो आहोत आणि सूर्यास्त होतानाचे हे आपण चित्रीकरण करतोय। आणि या चित्रीकरणामध्ये फक्त निसर्गाचं सौंदर्य किती आहे हे तर दिसतंयच, पण त्याचबरोबर तुम्ही इथंच थांबा, मी परत एकदा कॅमेऱ्याकडे जातोय आणि हा कॅमेरा पूर्णपणे स्टर्लिंगचा रिसॉर्ट कसा आहे हा पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये हे जे आहे हे असं सौंदर्य जे आहे, खालच्या बाजूला पूर्णपणे ही इकडे व्हॅली आहे, तो रस्ता तिकडून जो आहे तो रस्ता आपल्याला दिसतोय आणि हा रस्ता मी त्यात घ्यायचा प्रयत्न करतोय। हा रस्ता पूर्णपणे दिसायला आहे बघा, आणि हा रस्ता जो आहे तो पूर्ण दिसतोय। त्याचबरोबर परत सनसेटकडे जातोय, सूर्य थोडासा दिसतोय आणि सूर्य दिसत असताना आपण हे रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं आहे। अर्जुन सिंग काही फोटो घ्यायच्या प्रयत्नात आहेत आणि स्टर्लिंग एअरकॉड रिसॉर्ट तर हे या ठिकाणी कसे आहे हेही दाखवण्याचा मी यातून प्रयत्न करतोय। ही स्टर्लिंगची प्रॉपर्टी अतिशय चांगली आहे। मी स्टर्लिंगच्या अनेक प्रॉपर्टीला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणावरून पूर्णपणे सेलम शहर आपल्याला इथून दिसते, तर तेही यामध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय। हे पूर्ण सेलम शहर या ठिकाणावरून दिसते आणि सूर्यास्त होत असताना ह्या सूर्याच्या ज्या किरणांनी रंगछटा किती पसरलेल्या आहेत हेही दिसतंय आणि त्याच बरोबर एका बाजूला थोडासा पाऊसही सुरू झाल्यासारखं वाटतंय आणि या बाजूच्या आकाशाचे रंग जे आहेत तर हे किती सुंदर आहेत। मी सूर्य इथं पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा सूर्यास्त होताना दिसत आहे। परत एकदा आपण थोडंसं झूम कमी करतोय आणि हे पूर्णपणे इथलं रेकॉर्डिंग आपण करतोय। या ठिकाणी आकाशाचे किती वेगवेगळे रंग आहेत हेही दिसत आहेत। तुम्हाला काही याविषयी बोलायचं का आजच्या ज्या लोकेशनच्या संदर्भात? अतिशय सुंदर लोकेशन आणि निसर्ग सौंदर्य तर अप्रतिमच आहे, नो डाऊट। ब्युटिफुल वेदर विथ ब्युटिफुल स्पॉट ऑफ स्टर्लिंग। यानंतर दुसरा एक इथूनच जवळ एक साधारणपणे 150 किलोमीटर अंतरावरती एक स्टर्लिंगचा येलागिरी रिसॉर्ट आहे, पण आपण त्या ठिकाणी जाणार नाही। आपलं काय मत आहे? नाही, मस्त मजा आली, मस्त चांगलं सुंदर वाटलं, पाहून फार आनंद वाटला। ब्युटी ऑफ नेचर। हे कॅप्सूल जे आहे इथून आपल्याला हे जेव्हा लिफ्ट खालीवर होताना दिसतंय आणि यानंतर दुसऱ्या स्तरावरती अजून एक पाठीमागे एक लिफ्ट आहे तिकडं, तो पण टावर इथून दिसतोय फक्त आपल्याला। तर हे चित्रीकरण थांबवावंच असं वाटत नाही, एवढं चांगलं सुंदर असं हा परिसर आहे। या बाजूनं फार मोठी मोठी दगडं इथं आहेत आणि त्यामध्येच कितीतरी वेगळ्या पद्धतीनं जी नैसर्गिक झाडं उगवलेली आहेत। हा दगडांचा परिसर
आणि हे पाठीमागच्या बाजूला हे सिल्वर ओकचं मोठं झाड आहे. परत हे जे दिसतंय का नाही एक, हे सिल्वर ओकचंच आहे. यानंतर थोडंसं मी परत ह्या व्हिडिओमध्ये एंट्री घेतोय. हां, अतिशय सुंदर असं वातावरण, थंड हवेचे ठिकाण आहे हे. एअरकॉड जे आहे हे तामिळनाडूमधील एक थंड हवेच्या ठिकाणापैकी एक आहे आणि हे उंचावरती आहे. खूप सुंदर कारण आहे पण, इथून खूप सुंदर. सेलमचा जो भाग आहे तो किती खाली दिसतोय हे लक्षात येतो. आणि आपण येताना सुद्धा एका चांगल्या वेगळ्या रस्त्याने आलो हो, ब्युटिफुल आणि एकदम. उद्या जाताना आपल्याला त्या रस्त्याने न जाता आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे. त्यामुळं तो एक जाताना एक रस्ता आणि येताना एक रस्ता वापरून तर दोन्ही रस्त्यावरचे आपल्याला जे ब्युटिफुल स्पॉट आहेत, निसर्ग सौंदर्य आहे, तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण स्टेप बाय स्टेप एन्जॉय करत जाणार आहे.